अवघ्या 13 वर्षाच्या मुलीने थेट स्मशानभूमीत जाऊन बापाच्या चितेला दिला मुखाग्नी. वंशाला दिवाच हवा असे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात घातले अंजन. सविस्तर वृत्त असे की पाचोऱ्या तालुक्यातील बदरखे गावात जुन्या रूढी परंपरांना मूठ माती देत अवघ्या 13 वर्षीय मुलीनेच मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले. बदरखे गावातील शेतकरी लक्ष्मण पुंडलिक बकले वय 46 यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांना एकुलती एक मुलगीच होती. मुलगा नसल्याने मुखाग्नी कोण देणार अशी चर्चा सुरू झाली. असं असताना मृत लक्ष्मण बकले यांचे लहान बंधू सदाशिव बकले यांनी पुढाकार घेत एकुलती एक मुलगी दीपालीला मुखाग्नी देण्यासाठी पुढे आणले. अंत्ययात्रा निघताना मुलगी आग्याहून अंत्ययात्रेसोबत स्मशानाकडे निघाली. त्या ठिकाणी संपूर्ण आलेली आप्त मंडळी, नातेवाईक त्यांच्यासमोर आपल्या वडील लक्ष्मण पुंडलिक बकले यांच्या पार्थिवाला त्या लहानगीने अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आजूबाजूच्या परिसरात या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष असा समज मोडीत काढत या लेकीने आज नवा आदर्श निर्माण केला. परंपरेची बंधने जुगारून धाडस दाखवणाऱ्या बकले परिवाराचे सर्वकडून कौतुक होत आहेत. आपण बघत आहात आपले चॅनल झूम मराठी.